मोदींचा, माननीय देवेंद्रजींचा, माननीय एकनाथजींचा प्रयत्न आहे की तुम्हाला आम्ही लागेल ते सहकार्य करायला तयार आहोत. त्यातलाच हा भाग आहे. तर तुम्ही काय म्हणता आम्ही वस्तू तयार करू, विकणार कुठे? तर मग वेगवेगळ्या योजना पण काढल्या की त्या जिल्हा नियोजनमधून काही स्टॉल तुम्हाला द्यायचे, बांधून द्यायचे, त्याचं डिपॉझिट घ्यायचं नाही, त्याचं भाडं घ्यायचं नाही, ते तुम्ही रोटेट करायचे. समजा आपण सोलापूरमध्ये 100 स्टॉल बांधले तर 1000 महिलांना वर्षभर ते मिळाले पाहिजे, म्हणजे एका महिलेला महिनाभर मिळेल. असे खूप प्रयोग जिल्ह्यामध्ये चालले आहेत. मी मनीषा मॅडमना हे म्हणणार आहे की तुम्ही CEO तर आहातच, तुम्ही काय फक्त महिलांच्या CEO नाही आहात, पूर्ण जिल्ह्याच्या CEO आहात, पण तुम्ही महिला आहात, त्यामुळे ह्या महिला तुमच्याशी जास्त मोकळेपणाने बोलू शकतात, तुम्ही त्यांच्यात मिसळून काम करू शकता. त्यामुळे आत्ताच मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीला गेलो होतो. तिथे त्यांनी मेळघाट म्हणजे पूर्ण आदिवासी तालुका आहे आणि अतिशय गरिबी आहे, अतिशय दारिद्र्य आहे. त्या मेळघाटमध्ये बनवलेल्या वस्तूंना अमरावतीत मार्केट येण्यासाठी प्रचंड मोठं म्हणजे आपण एखाद्या मॉलमध्ये जातो इतका मोठा त्याने नियोजनच्या पैशामधून मेळघाट हट नावाचं एक डिपार्टमेंट